मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता इकडे आपल्याला समजलेलं आहे की आता बाबांना ज्या गायकाची गाणी आवडतात त्या गायकाला म्हणजेच महेश काळेंना बोलवण्यासाठी आता सर्व काही प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे समरने, आणि समरने सगळं अगदी व्यवस्थित अरेंज केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे। आणि आता अचानक भयानक त्याने स्वानंदीला फोन करून सांगितलं आहे की तुम्ही बाबांना घेऊन लवकरात लवकर मी पाठवलेल्या पत्त्यावरती पोहोचा। इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ज्यानंतर आता स्वानंदीला टेन्शन येतं आणि स्वानंदी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, फार काही प्रश्न न विचारता बाबांना घेऊन त्या पत्त्यावरती पोहोचते। आणि त्यानंतर तिथे बाबांना खूप मोठं सरप्राईज मिळतं, ते म्हणजे तिकडे त्यांचे फेवरेट सिंगर आलेले असतात आणि तिकडे त्यांचा शो ठेवलेला असतो आणि खूप सारे गेस्ट, खूप मोठी पार्टी वगैरे तिकडे ऑर्गनाईज केलेलं असतं। आता हे सगळं बघून बाबांना स्वानंदीला खूप आनंद होतो। मग आता स्वानंदी ही खूप खुश असते, तर अधिरा तिला म्हणते स्वानंदीताई चल ना आपण जरा टचअप करून घेऊ, तू आली आहेस पण घाईघाईत आली आहेस ना खूप। स्वानंदी म्हणते हो चालेल चल ना। आणि मग अधिरा व स्वानंदी दोघीजणी आता तिकडनं आतमध्ये जातात। आता त्या चेंजिंग रूममध्ये जातात। तिकडे आता अधिरा पहिलं टचअप स्वतःचं करून घेते। आता स्वानंदी तिचं टचअप करू लागते। इतक्यात अधिराला रोहनचे फोन येऊ लागतात आणि रोहन हा तिला लवकर इकडे ये असं म्हणत असतो, त्याला काहीतरी तयारी करायला मदत हवी असते। मग अधिरा लगेचच स्वानंदीला म्हणते ताई मी पुढे जाऊ का, तू येशील का मागून? स्वानंदी म्हणते हो चालेल तू जा, मी येते आवरून। आणि मग आता अधिरा तिकडनं जाते। स्वानंदी आता रूममध्ये एकटीच असते। आता मलिका विचार करते वाह, आयती हातात संधी मिळाली आहे या स्वानंदीला अडकवण्याची, आणि मी अशी सोडून देईन का? राजवाड्यांची सून, समरची बायको म्हणून आलेल्या पाहुण्यांसमोर मिरवण्याकरता एवढी नटतीयेस, सजतीयेस, तयार होतीयेस ना, पण जर अख्खा वाढदिवस तू इथेच याच खोलीत डांबून घालवलास तर काय मजा येईल ना? वा, एकदम ग्रेट प्लॅन आहे। आणि तसंही स्वानंदी भिकारडे लोकांचं एवढ्या चांगल्या ठिकाणी काही काम नसतंच। आता तुझ्या बाकीच्या कुटुंबियांना तर मी इथे कोंडू शकत नाही, इच्छा तर आहे सगळ्यांनाच कोंडायची, पण काय करू, तुला कोंडायची संधी मिळाली आहे ती मी सोडणार नाही असं म्हणत आता लगेचच मलिका जाते आणि स्वानंदीला त्या खोलीमध्ये लॉक करते। तर आता इकडे बराच वेळ झाला तरी स्वानंदी कुठे दिसत नाही आहे। समरला आता प्रश्न पडतो ह्या स्वानंदी गेल्या तरी कुठे, ते सुद्धा असं कोणालाही काहीही न सांगता। समर मग आता स्वानंदीला सगळीकडे शोधू लागतो। त्याबरोबर मग आता मलिकाच्या लक्षात ही गोष्ट येते। मलिका अर्पिताला सांगते अर्पिता एक काम कर, जा आणि समरला स्वानंदी कुठेतरी बाहेर वगैरे गेली आहे असं सांग, नाहीतर जर समर तिला शोधायला लागला आणि समरला ती रूममध्ये बंद आहे हे कळलं तर तो लगेच जाऊन तिला शोधून काढेल आणि आपला सर्व प्लॅन चौपट होईल। त्याबरोबर मग आता अर्पिता म्हणते अगं मॉम, पण जर कोणाला माहिती असलं की हे सगळं तूच केलं आहेस तर नंतर आपल्या अंगलट नाही का येणार? मलिका म्हणते माझा प्लॅन फुलप्रूफ आहे, असं काही होणार नाही, तू लवकर जा। मग आता अर्पिता समरकडे येते आणि विचारते दादा काय रे, काय झालं, कोणाला शोधतोयस? समर म्हणतो स्वानंदी मगापासून कुठे दिसत नाही आहे। त्यावर मग अर्पिता म्हणते अरे काय झालं ना, मगाशी मी तिला बाहेर जाताना बघितलं। समर म्हणतो काय बाहेर? त्यावर मलिका म्हणते हो, अरे गेली असेल तिच्या वडिलांसाठी काहीतरी गिफ्ट वगैरे आणायला। त्यावर समर म्हणतो पण एवढं सगळं मी ऑर्गनाईज केलं आहे की। त्यावर मग अर्पिता म्हणते तेच तर, हे सगळं तू केलं आहेस, तिला तिच्या ओनने काहीतरी करायचं असेल म्हणून गेली असेल, येईल थोड्या वेळात, नको काळजी करू। तर दुसऱ्या बाजूला आता स्वानंदी ही दार ठोठावत असते, कोणीतरी आहे का, प्लीज बाहेर काढा मला, कोणी आहे का, आहे का कोणी, हॅलो माझा आवाज येतोय का कुणाला, प्लीज प्लीज लिसन अंडरस्टँड। आता ती खूप ओरडत असते पण तिथे कोणीच नसतं आजूबाजूला, कोणाला स्वानंदीचा आवाज जात नसतो। स्वानंदी आता फोन करते फोन करण्यासाठी, पण तिच्या फोनला तिथे नेटवर्कही नसतं, स्वानंदीला फोनही करता येत नसतो। आता इकडे सगळेजण केक कटिंगसाठी गाण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर जमा झालेले असतात आणि आता केक कटिंगच्या वेळीसुद्धा स्वानंदी तिकडे कोणाला दिसत नसते। समर म्हणतो अरे स्वानंदी अजूनही इथे नाही आहेत, असा कुठे गेल्यात त्या, कुठे गेल्यात स्वानंदी, काहीच कोणालाच माहीत नाही आहे। त्याबरोबर आता गडबड झाल्यावर मग आता लगेचच अधिरा म्हणते एक मिनटं, कोण बोललं स्वानंदीताई बाहेर गेली म्हणून? नाही, ते चेंजिंग रूममध्ये आहे। ॲक्च्युली मी आणि ती आम्ही दोघीवरती सोबत टचअप करण्यासाठी गेलो होतो, पण मला रोहनने कॉल करून इथे काहीतरी म्हणजे होल्डिंग वगैरेचं काम होतं त्याच्यासाठी खाली बोलावलं आणि मला ताई म्हणाली की तू जा, आम्ही मागून येईन म्हणून। त्यावर आता आनंद म्हणतो म्हणजे स्वानंदी अजूनही तिथे कोंडून आहे, चला लवकर। त्याबरोबर मग आनंद, निकिता, समर, अधिरा, रोहन, आई, बाबा, त्याचबरोबर आजी, मलिका, अंशुमन, अर्पिता, आणखीन काही लोक सगळेजण आता त्या ठिकाणी गेलेले असतात। आणि मग आता तिकडे जाऊन पहिलं तर लगेचच समर तो दरवाजा उघडतो। समरने दरवाजा उघडल्यावर स्वानंदी येते आणि घट्ट समरला मिठी मारते। त्याबरोबर आता इकडे
आनंद आणि निकिताला तर हा सगळा डाव ह्या तिघांचाच आहे याची पूर्ण खात्री असते. निकिता म्हणते हे सगळं ज्याने कुणी केलं आहे त्याला शोधून तर आपण काढायचंच. काय अर्पिता, मलिका काकू बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच आनंद म्हणतो अंशुमन बरोबर बोलतोय ना आम्ही. त्यावर मग आता हे तिघंही घाबरतात आणि म्हणतात 1 मिनटं तुम्ही आमच्याकडे काय रोख करताय? तुम्हाला काय वाटतं हे सगळं आम्ही केलं आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे. आम्ही तिघंही बाहेर होतो, आम्हाला यातलं माहीतच नाही आहे काय घडलं आहे ते. त्याबरोबर मग आता आनंद म्हणतो अरे हो 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 चिल, घरातलीच व्यक्ती कुणाला का असं घरात कोंडून ठेवेल आणि आम्ही तुमचं नाव कुठे घेतोय? अरे मी तर असं म्हणत होतो आणि निकिताचं म्हणणं सुद्धा हेच होतं की आपण सगळे मिळून शोधून काढूया हे सगळं कोणी केलं आहे ते. तू का बरं स्वतःवरच सगळं ओढावून घेतोयस? त्याबरोबर लगेचच आता रोहन धावत पहिलं आता पाणी जाऊन घेऊन येतो आणि मग तो स्वानंदीला पाणी देत म्हणतो ताई हे घे पाणी पी, तुला बरं वाटेल, हे घे. मग स्वानंदीला आता अधिरा स्वतःच्या हाताने पाणी पाजते आणि म्हणते सॉरी ताई, खरंच सॉरी, मी तुला एकटीला सोडून जायलाच नको होतं, माझ्यामुळे झालं ना हे सगळं, तू ठीक आहेस ना? त्यावर मग स्वानंदी म्हणते हो 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 मी अगदी व्यवस्थित आहे, ठीक आहे, मला एवढं काहीही झालेलं नाही आहे. ते भरपूर वेळ आतमध्ये कोंडून होते ना, कोंडलेली हवा होती त्यामुळे मला श्वास घ्यायला गुदमरायलासारखं झालं आणि सफोकेशन झालं, बस बाकी काहीही नाही आहे. चला आता आपण बाहेर जाऊया आणि केक कटिंग करूया. बाबांच्या एवढ्या वाढदिवसासाठी राजवाड्यांनी एवढं छान प्लॅनिंग केलं आहे, काही खराब व्हायला नको. मग आता सगळेजण बाहेर येतात, छान केक वगैरे कट करत असतात. आता इकडे मलिकाचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो, त्यामुळे मलिका ही खूपच जास्त अपसेट असते. तर अर्पिता तिला म्हणत असते मॉम काय म्हणाली होतीस? काय तर म्हणे माझा फुलप्रूफ प्लॅन आहे, काही अशक्य नाही होणार, सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार म्हणून. काय झालं? त्याबरोबर मग मलिका म्हणते मला काय स्वप्न पडणार होतं का ती अधिरामध्ये असं बोलेल म्हणून आणि ती अधिरा घेऊन जाईल म्हणून सगळ्यांना तिकडे? जर ही अधिरामध्ये बोलली नसती ना तर काही गडबड झाली नसती. ही अधिरा ना खरंच आपल्या रस्त्यातला एक काटाच आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्पिता म्हणते मॉम ते काहीही असू दे, पण आता आपला प्लॅन फ्लॉप झालाच आहे ना. तर दुसऱ्या बाजूला आता केक वगैरे कट करून झाल्यानंतर मग आता समरचे सगळे मित्र, काही लोक गेस्ट वगैरे असतात ते आता येऊन बाबांना विश करत असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यावेळी आता समर त्या सगळ्यांबरोबर स्वानंदीची ओळख करून देत असतो की ह्या मिसेस राजवाडे माझी पत्नी. त्याबरोबर लोक स्वानंदीला भेटून म्हणजे कौतुक करत असतात की खरंच मॅम तुम्ही खूप ग्रेट आहात, तुम्ही सरांबरोबर छान दिसताय, तुमचा जोडा छान आहे वगैरे वगैरे. आता लोक कौतुक करत असतात. हे सगळं बघून तर मलिकाला आणि अर्पिताला त्याचबरोबर अंशूला खूपच जास्त राग येत चाललेला असतो. अर्पिता म्हणत असते कसला सुंदर जोडा, तोंडात जोडा मारावा असा जोडा आहे यांचा. त्याबरोबर मग मलिका म्हणत असते आपण सध्या आपल्याला असं बोलता येणार नाही आहे, आपण जर असं बोललो ना तर ती म्हातारडी आपल्याला घरातनं बाहेर काढेल, त्यामुळे खोटं खोटं का होईना पण आपल्याला गोड बोलावंच लागणार आहे. खोटं खोटं का होईना पण चेहऱ्यावर स्माईल ठेव अर्पिता. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे म्हणजे बाबांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो, जे हसू असतं या गायकाची गाणी ऐकल्यानंतर, याची मैफिल बघितल्यानंतर, तो सगळा बघून अधिराला खूप ग्रेट फिलिंग आलेलं असतं. अधिरा खूप खुश असते. ती विचार करते की चला मला माझे सख्खे डॅड तर नाही आहेत, पण आज बाबांना इतका आनंदी बघून मला ना म्हणजे मी माझ्याच बाबांना आनंदी बघते असं फिलिंग येते. बाबांच्या चेहऱ्यावरती हा आनंद देवा असाच कायम ठेव, हेच मला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याकरता तुझ्याकडे मागायचं आहे अशी प्रार्थना अधिरा बाबांसाठी करते. तर दुसऱ्या बाजूला आता रोहनसुद्धा खूप खुश असतो. आपल्या बाबांची अशी एक इच्छा जी आपण कधी पूर्ण करू शकलो नसलो तरीसुद्धा आपल्या जिजूंमुळे ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता रोहनलासुद्धा आनंद होतो आणि रोहनसुद्धा आता सगळं काही फंक्शन व्यवस्थित पार पडल्याच्या नंतर समरकडे येतो आणि समरला म्हणतो सर थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे सगळं व्यवस्थित पार पडू शकलं आणि तुमच्यामुळे आज बाबांची एवढी मोठी विश कंप्लीट झाली. काय सांगू तुम्हाला, बाबांना किती इच्छा होती ह्या साहेबांची, ह्या गायकांची गाणी ऐकायची आणि बाबांना तुमच्यामुळे ती संधी मिळाली. आम्ही हे कधीच शक्य करू शकलो नसतो, पण तुम्ही हे करून दाखवलं. त्याबरोबर समर म्हणू लागतो ए बास रे, आभार वगैरे आता नको फार माणूस, उगाचच्या उगाच तुला एवढं सगळं फॉर्मल बोलायची ना काहीही गरज नाही आहे. आणि ते तुझे बाबा आहेत तसेच आमचेही बाबा आहेतच की, आम्हीसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवंच ना. आणि अधिरा हिच्यासाठी मी हे सगळं केलं. अधिराला बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता, स्वानंदीला बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. त्या दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच मी अधिरा आणि स्वानंदीसाठी हे सगळं केलं. अधिरा म्हणते दादा तू बेस्ट आहेस आणि तू हे जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतंस ना ते मला खूप आवडलं आहे, थँक्यू 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 सो मच. आणि मग लगेच अधिरा जाऊन समरला मिठी मारते. समर म्हणतो तुला आवडलं ना, मग झालं, बस
त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.